नासिक में संतोष देशमुख हत्या मामले पर सुरेश धस ने कहा कि एसआईटी जांच में आंकड़े तक पहुंची है। उन्होंने मनोज जरांगे के आंदोलन के बारे में भी कहा कि उप मुख्यमंत्री शिंदे द्वारा जल्द निर्णय लिया जाएगा और उन्हें सड़क पर संघर्ष करने की जरूरत नहीं है। और ठीक आहे, एक ब्लॅक स्पॉट तो आहे, परंतु मी थोडीशी माहिती घेतली, त्याच्या कुटुंबियाकडनं माहिती घेतली, पोलीसकडनं माहिती घेतली। हा मुलगा संभाजीनगरला पोलिसाची तयारी करायला होता पोलिसाची, परंतु ते पोलिसाची तयारी करता करता तो गुन्हेगार बनला आणि गुन्हेगार बनल्याच्या नंतर तो सायको म्हणतात ना, एक प्रकारचा सायको झाला। त्याला आईवडिलांचं काही घेणं देणं राहिलं नाही, कुटुंबाचं देणं घेणं राहिलं नाही। तो अशाच बऱ्याच गुन्ह्यामध्ये सतत फरार राहिलेला आहे। आत्तासुद्धा तो मला वाटतं राज्याच्या बाहेर गेला असावा, बाहेर जाऊन हळूच जिथे कुठे, आणि तो काय असा नामचीन वगैरे फार मोठा गुन्हेगार नाही, छोटे मोठे गुन्हेगारी केलेले। पण बकरी की माँ कब तक दुआ मांगेगी असा प्रकार आहे। ते कित्येक दिवस कोकरू बाळ येते पकडलं जाईल। हे बघा, दादांनी तसं म्हणलं असेल, परंतु आम्ही आता मंगळवारी जी कॅबिनेट येईल त्याच्यामध्ये ज्या 4 मागण्या शिंदे समितीच्या बाबतीतली एक आहे, दुसरी गॅझेटियरच्या संदर्भातली आहे, शिंदे समितीच्या कामकाजाच्या बाबतीतले ज्या 4 मागण्या लेखी स्वरूपामध्ये मनोजदादा जरांगे पाटलांना लिहून दिलेल्या आहेत शासनाने, त्याच्या बाबतीतली हालचाल मंगळवारपासून सुरू होईल। मंगळवारपासून हालचाल सुरू झाल्याच्या नंतर मग त्यांना रस्त्यावरची लढाई लढण्याची आवश्यकता नाही, आणि उद्या ते रस्त्यावरची लढाई लढायचे म्हणलं तर आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत आहोत। त्याच्याबद्दल कोण काय म्हणतंय? आम्ही जरी भाजपाचे असलो, कोणी कोणत्याही पक्षाचा आमदार असला तरीसुद्धा रस्त्यावरची लढाई म्हणल्यानंतर सर्वजण याच्यामध्ये उतरते, परंतु त्याची आवश्यकता पडणार नाही। मुख्यमंत्री महोदय हे काही निर्णय ज्याला सुरुवात करायला पाहिजे। मुळात काय आहे की आमच्या मराठा समाजाची जी समिती आहे ती समितीच गठीत झालेली नाही। आता ह्या मंगळवारी ती गठीत होईल अशा प्रकारची आशा आहे।